दोन देशाच्या सीमेवर लढताय आणि एका 365 आमदारामधून एकाचाही मुलगा मिलिटरीत नाही महाराज. की आई राब राब कष्ट करते, बाप वनवनात फिरतो आणि त्या मुलाला काही पैसे नेऊन देतो. त्या मुलाने ते पैसे घ्यायचे, लांब कुठतरी निघून जायचं, झाडाखाली अभ्यास करायचा, इकडं जायचं तिकडं जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, आणि तो मुलगा मोठा मिलिटरी मॅन होणार. एखाद्या मिलिटरी मॅनला विचारा बरं, तू कोणाचा रे बाबा, तुझे आईबाप काय करता? तो मुलगा एकच उत्तर देणार, माझे आईबाप फक्त आणि फक्त शेतीच करतात. शेतकरी राजा फुकट नाही म्हणत, राजाला शेतकरी माणसाला फुकट नाही म्हणत राजा. ऐका, आज त्या दिवशीची गोष्ट होऊन गेली. एका मित्राने त्याच्या मित्राला सोशल मीडियावर शुभेच्छा पाठवल्या. आमच्या गावची शान लाखो मुलींची जान. अरे हे कुठं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? अरे जर मावळत बनायचं ना तुम्हाला तर शिवा काशीच सारखं बना. अरे जर मावळत बनायचं तुम्हाला तर शिवा काशीच सारखं बना. ऐका, त्या शिवा काशीचा एक प्रसंग सांगतो. प्रतापगडावर माझा राजा अटकला होता. शिवा काशीच्या कानावर ही बातमी पोहोचली. राजाला 1-2 महिने झाले, राजा माझा छत्रपती शिवाजी राजा प्रतापगडावर अटकून बसलाय. कसं आणायचं माझ्या राजाला खाली? शिवकाशीत 1-2 महिन्यानंतर गडावरचं पूर्ण धान्य संपलं होतं. शिवकाशीत गडावर गेला, दार वाजवलं. आतून आवाज आला, कोण? राजाचा शिलेदार. तुमच्या रक्ताचा रंग काय? आमच्या रक्ताचा रंग एकच, फक्त भगवा. राजासाठी काय करणार तुम्ही? राजासाठी जीव देऊ, बलिदान देऊ. रक्त वेळ आली तर त्यांच्या पुढे जाऊन लढू अशी शिवकाशींनी त्यांना आवाज दिला आणि दार उघडण्यात आलं. शिवकाशीत आतमध्ये गेला. राजा म्हटलं, काय काम काढलं शिवा म्हटला, राजा काही नाही, मी असं ऐकलंय की तुम्ही गडावर अटकून बसला. 1-2 महिने झाले गडावरचं धान्य जपलं. राजा एव्हाना राजा मी तुमच्यासारखंच दिसतो. राजा ऐका, मी जन्माला आलो शिवा काशीत म्हणून, मरण तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. त्या राजाला शिवा काशीतला राजा म्हणाले, शिवा अरे कशाला या भानगडीत फक्त जा निघून. तुझे 1-2 महिन्याचं पोरं बाळ घरी आहे, आत्ताच लग्न झालंय, कशाला भानगडीत पडतो? शिवा काशीत म्हटलं, नाही राजा मला मारायचं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. शिवा काशीने प्लॅन केला. तो प्लॅन असा होता, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मागच्या दरवाजाने निघून जाणार आणि शिवा काशींची पालखी पुढच्या दरवाजाने निघणार. पालखी निघाली. शिवा काशींची पालखी जशी पुढच्या दरवाजाने निघाली तसे सगळे त्या मावळ्यांनी त्या शिवा काशींच्या पालखीला उचललं आणि अफजल खानाकडे नेऊन ठेवलं. अफजल खानापाशी गेल्यावर शिवा काशीतून एकच चूक झाली की छत्रपती शिवाजी महाराज दरवेळेस पालखीच्या उजव्या साईडने उतरायचे आणि शिवा काशीत डाव्या साईडने उतरले. औरंगजेब अफजल खानाच्या भावाने लगेच ओळखलं की ये शिवा नाहीये, शिवा के यहाँ वार लगा है, ये शिवा नाहीये. अफजल खानाने ओळखून घेतलं की तुम शिवा नाही. हाँ मैं नहीं हूँ शिवा, मेरा नाम शिवा काशीद है, मेरा नाम शिवा काशीद है. शिवा काशीदचे मोजता येणार दादा इतके तुकडे करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून पाठवण्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दरवाजा वाजवण्यात आल्यावर दरवाजा वाजवला. ते सेवेकरी निघून गेल्यावर राजाने दार उघडल्यावर पोचताय त्या पोचेतून रक्ताचा फंबारा झाला. ते पोते उत्कम पाहण्याच्या आधीच राजाला कळालं होतं की काय झालं असणार. राजा गेला, राजाने पोतं उतरलं आणि बघितल्या डोळ्यात अश्रू झालं. तेवढ्यात तिकडून जिजाऊ मासाहेब पळत आल्या. काय झालं राजा म्हटलं जिजाऊला, अहो जिजाऊ आपला शिवाय या भारतभूमीमध्ये राहिलाच नाही तर कसं कळवायचं शिवाच्या घरी? 1-2 महिने निघून गेले. 1-2 महिन्यानंतर शिवाच्या घरी कळवायचं, पण कसं कळवायचं? पहिली बातमी जायची ती गावच्या सरपंचाकडे बातमी जाऊन पोहोचली की आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार.
या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत, या गल्लीतून त्या गल्लीत छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीच्या घरी जाऊन पोहोचले. शिवा काशीच्या बायकोने त्यांच्यासाठी ओवाळण्यासाठी पाठ केला होता. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून उतरले, त्या पाटावर जाऊन बसले. पाटावर जाऊन बसल्यावर शिवा काशीची बायको त्यांना ओवाळण्यासाठी आली. ओवाळण्यासाठी आल्यावर ती ओवाळीतच होती तेवढं शिवा काशीची आई होती आतमध्ये निघून जाते. त्या बाईचा शिवा काशीच्या बायकोचा अपमान झाला. ते आतमध्ये निघून गेले. आतमध्ये निघून गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. शिवाजी राजा त्या आईपाशी जाऊन बसला आणि आईपाशी जाऊन बसल्यावर आईला विचारलं, का आई कस काय कळालं की तुमचा शिवा या जगामध्ये राहिलाच नाही म्हणून, या भारतामध्ये राहिलाच नाही म्हणून. आजीने काय गोड उत्तर दिलं माहितीये? आजी म्हटली, राजा ऐका, जर तुम्ही येणार असताना जर माझ्या शिवाला जर कळालं असतं ना तुम्ही आमच्या घरी येणार आहे, तर माझ्या शिवाने तुमच्यासाठी तुमच्या मागे तलवार खंबीरपणे तलवार घेऊन उभा असता. मी कळून घेतलं. आज माझा शिवा आला नाही. मी कळून घेतलं राजा. ऐका, आज लोक 32-33 हजारापर्यंत लोकांना जर 32-33 हजार रुपये जर दिले तर लोक लगेच धर्मांतर करतात. आज धर्मांतराचं प्रमाण खूप वाढलं दादा. जेव्हा आताच मी व्याख्यान सांगितलं त्यातलाच हा दृष्टांत आहे. आज धर्मांतर खूप वाढलंय. जेव्हा संभाजी महाराजांना कैद करण्यात आला होता, जेव्हा आमच्या खाण्याला औरंगजेबाला बातमी पोहोचली की संभाजी राजा आलाय म्हणून त्याने त्याच्या सेवेकरीला सांगितलं, जाओ संभा को लेकर आओ. ओ बताया, नहीं वो संभा शैतान है, तुम क्या शैतान से कम हो? ना हुजूर ना, किसके भी सामने भेज दो लेकिन उसके सामने नहीं. पण त्या सेवेकऱ्याला जावं लागलं दादा. मिरवणूक निघाली. संभाजी राजाची मिरवणूक निघाली. ताशाच्या गजरात मिरवणूक निघाली. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत, या गल्लीतून त्या गल्लीत छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक निघाली. आणि ती मिरवणूक औरंगजेबाच्या महालापर्यंत येऊन पोहोचली. कुठून तरी दगड यायचा माझ्या संभाजीच्या छातीवर पडायचा. त्या दगडासोबत चळकट रक्ताची चिरकाट एवढून पडायची. चिरकाट एवढून पडायची. फक्त सोचला या मराठ्यासाठी आणि या रयतेसाठी. संभाजी महाराजांना महालात आणण्यात आलं. महालात आणण्यात आल्यावर पहिला प्रश्न त्यांना विचारण्यात आला, सांग संभा होणार का मुसलमान? संभाजी महाराजांनी उत्तर दिलं, नाही होणार मी मुसलमान. संभाजी महाराजांना पहिली शिक्षा सुनावण्यात आली की संभाजी महाराजांचे पायी कलम करण्यात आले. शिपाई आले, पायी कलम केले. शिपाई निघून गेले. परत संभाजी महाराजांना प्रश्न विचारण्यात आला, सांग संभा होणार का मुसलमान? तरी संभाजी महाराजांनी उत्तर दिलं, नाही होणार मी मुसलमान. संभाजी महाराजांना दुसरी शिक्षा सुनावण्यात आली की संभाजी महाराजांचे हात कलम करण्यात आले. शिपाई आले, हात कलम केले. परत तोच प्रश्न. संभाजी महाराज तरी नाही म्हटले. संभाजी महाराज म्हटले, नाही होणार मी मुसलमान. संभाजी महाराजांना तिसरी शिक्षा सुनावण्यात आली की संभाजी महाराजांचे डोळे कलम करण्यात आले. सुळ्या गरम केल्या. ज्या वेगाने सुळ्या आत गेल्या त्याच वेगाने सुळ्या बाहेर आल्या. उरले नव्हत्या कोट्यात काय, फक्त उरले होते संभाजी महाराजांच्या खोपल्या. संभाजी महाराजांच्या खोपल्या. तरी संभाजी महाराजांनी नाही बदलला धर्म. अरे जर आज आपल्याला 35,000 रुपये दिले, एखाद्याने गाडी दिली, बंगला दिला की आज जर आपण लगेच धर्म बदलू, तर तरी माझ्या संभाजी राजाने धर्म बदलला नाही दादा. आज जर त्या राजाने जर धर्म बदलला असता ना तर आम्हाला दुसऱ्यांचा बोलकरी म्हणून वागायला लागला असतं दादा. पण नाही, तर राजा नाही म्हटला. आणि आज आपल्याला खूप चांगले दिवस आले. त्या राजाला परत प्रश्न विचारण्यात आला, सांग संभा तू होणार का मुसलमान? परत संभाजी राजाने उत्तर दिलं, नाही होणार मी मुसलमान. संभाजी राजाने चौथी शिक्षा सुनावण्यात आली की संभाजी महाराजांच्या अंगावरची कातडे सोडण्यात आली. जसं बोकडाला सोडण्यात यावं दादा, तसं माझ्या संभाजी राजाला सोडण्यात आलं. त्या संभाजी राजाला सोडण्यात आलं त्यामुळे उकळत्या मिठाचं पाणी सोडलं गेलं. किती वेदना होत असतील दादा, फक्त सोडण्या रयतेसाठी आणि या मराठ्यासाठी. संभाजी राजांना तुळापूरच्या घाटात आणण्यात आलं. घाटात आणण्यात आल्यावर तोफेसमोर बांधण्यात आलं. तोफेची दोरी कापली की संभाजी राजांचं पोचता नाही येणार इतके तुकडे होणार.
अशी संभाजीराजांना बातमी कळवण्यात आली. संभाजीराजा मरणाच्या दारात उभे होते. तरी त्यांनी त्या वाजताला विचारलं, करे वाजत का एखादा अभंग, करे वाजत का एखादा टाळ मृदुंग वाजत. एकदम मनातल्या मनातच म्हणतो, अरे काय माणूस या मरणाच्या दारात उभा आहे, तरी म्हणतो वाजत का एखादा अभंग, वाजत का टाळ मृदुंग. नाही, अरे मराठ्यांचं रक्त होतं दादा, ते मराठ्यांचं रक्त होतं. संभाजीराजांना तोच प्रश्न विचारण्यात आला. शेवटचा प्रश्न होता. राजा मरणाचा दरबारात उभे होता. राजांना शेवटचा प्रश्न होता, सांगणारे संभा तू होशील का मुसलमान. तरी संभाजीराजांना उत्तर दिलं, नाही होणार मी मुसलमान. राजाने तोफेच्या गोळ्याला उडवण्यात आलं, मोडताना येणार इतके तुकडे झाले. आणि राजे आज ती गंगाबाई अजून रडते, ते ढसा रडते. कधी वेळ भेटला तर नक्की जाऊन या. जसा मुसलमान नमाजाला बसतो ना तसा औरंगजेब नमाजाला बसला आणि बोलू लागला, हुजूर मैंने इसके पैर काट दे, मैंने इसके हाथ काट दे, मैंने इसके डोले कलम कर दे, मैंने इसको तोप से उड़ा दिया, लेकिन नहीं बना ये मुसलमान. ऐसा महावीर पुत्र, ऐसा शेर शिवा मेरे पेट में क्यों जन्म न लेता. अरे कसा येईल तुझ्या पोटी शिवाजी, कसा येईल तुझ्या पोटी संभाजी. स्वतःच्या भावाला नकलद्या मारणार तू, स्वतःच्या बापाला फुला मारणार तू. तुझ्या पोटी कसा येईल शिवाजी, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी. घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातेला, छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आज त्या राजाला जाऊन 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या राजाचा अजून बरायला काही केला नाही. त्यात एक दिवस एक मुलगी कॉलेजला जात होती. कॉलेजला जात असताना त्या गाडीचा दररोजचा टाइम असायचा. त्या मुलीला दररोज एक गाडी न्यायला यायची. त्या गाडीचा दररोजचा टाइम असायचा. दररोज 7:30 ला यायची आणि दररोज 8:30 ला संध्याकाळी घरी यायची. असे कित्येक एकामागे एक दिवस निघून गेले. आणि असाच एक दिवस त्या मुलीला त्या शाळेमध्ये झोप लागली. त्या शाळेमध्ये झोप लागल्यावर त्या मुलीची गाडी सुटली. गाडी सुटून निघून गेल्यावर ती मुलगी उठली. त्या मुलीला जाग आली, अरे आज तर आपली गाडी सुटली, आज काय करायचं. आई बापा घरी वाट बघत बसले होते, कधी येते मुलगी. मग मुलगी काय येणार. ती मुलगी त्या शाळेमधून बाहेर आली. शाळेमधून बाहेर आल्यावर पूर्ण अंधार होता. मुलीला समजेना कुठे जावा काय करावं. एकच झाड होतं, हवेला एक झाड होतं. त्या झाडामागे मुलगी जाऊन बसली. कित्येक गाड्या येत होत्या, कित्येक गाड्या जात होत्या. प्रत्येक गाडीची लाईट त्या मुलीच्या तोंडाला चमकत होती. प्रत्येक गाडी त्या मुलीला बघून थांबत होती. कित्येक गाड्या आल्या, कित्येक गेल्या गेल्या. पण एका दादाच्या गाडीची लाईट त्या मुलीच्या तोंडावर चमकली. त्या दादाने गाडी थांबवली. ती मुलगी न विचार करता त्या गाडीकडे धावत पळत गेली. पळत गेल्यावर त्या दीदीने आवाज दिला, अरे दादा ऐकतोस का रे. आज माझी बस सुटली रे दादा मला माझ्या घरापर्यंत सोडतो का रे दादा. तो दादा हो म्हटला. दीदी गाडीवर बसली. गाडी हवेला लागली. गाडी थपकत तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. घरापर्यंत गेल्यावर ती दीदी गाडीवरून खाली उतरली. आई बाबा उपऱ्यातच वाट बघत बसले होते, कधी येते मुलगी. मुलगी गाडीवरून खाली उतरल्यावर आई बाबांना कडकडून मिठी मारली आणि दादाने आवाज दिला, अगं दीदी ऐकतेस का. मला तांब्या भरून पाणी आणतेस का ग. हो आणते ना रे दादा. दीदी पाणी घेऊन आली. दादाला पाणी दिलं. दादा पाणी प्याला आणि पाणी पिऊन झाल्यावर तर दादाने प्रश्न विचारला, अगं दीदी कित्येक गाड्या येत होत्या, कित्येक गाड्या जात होत्या. कित्येक गाड्या तुला बघून थांबत होत्या. पण तू माझ्याकडेच का पळत आली. तू माझ्या गाडीलाच का हात केला. अरे दादा कित्येक गाड्या येत होत्या, कित्येक गाड्या जात होत्या. प्रत्येक गाडीची लाईट माझ्या तोंडावर चमकत होती. प्रत्येक गाडी मला बघून थांबत होती. पण प्रत्येक गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. म्हणूनच म्हणतो आले किती गेले किती उडून गेला भरारा. सपला नाही आणि संपणारही नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्या. मला सर्व दिंडी ग्रामस्थांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.
अचानक ही प्रवचन सेवा माझ्याकडे आली. ती माझे गुणदोष समजतो. जे काही शब्द चुकले असतील ते माझे मला प्रयत्न करा. जे काही चांगले असतील ते तुमचे तुम्हाला ठेवा. परतही तुमचे ग्रामस्थांचे आभार मानतो व थांबतो. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कोतुळेश्वर भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खरांची व्यंकटी सांड या सत्कर्मी रती वाढो. बोलता परत परे पड मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची रतो ते लावो प्राणी जात. वर्ष सकळ मंडळी विश्वनिष्ठांची मांडी आली. अनवर्त भो मंडळी भेट सुतया होता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते ते अर्णव पिऊ शांते चंद्रमेते लांछन. मार्कट जेता पहिन हे सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतू टिंबवना सर्व सुखी पूर्ण होनी ती विलोकी. भजित आणि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपदी विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय ओवाळीतू एक म्हणे श्री श्वेश्वरावो. हा होईल दान कसावो. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती 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 ही. उपस्थित सर्व वारकरी मंडळी, आज या ठिकाणी आपण मुरलीधर बारसकर यांच्या वस्तीवर आजचा आपला शेवटचा मुक्काम. उद्या आपण तीर्थक्षेत्र निवृत्तीनाथ महाराज यांच्या नगरीत आपण येऊन त्या उद्या जाणार आहोत. आणि जात असताना या ठिकाणी या वस्तीवर आपण जवळजवळ 17-18 वर्षापासून आपल्या दिल्लीला तसे 20 वर्ष झाली. पण 2 वर्ष आपण बाजूलाच राहिलो आणि नंतर या ठिकाणी यायला लागलो. आणि या ठिकाणी येत असताना आज या ठिकाणी हरिपाठात या मुलांनी मला विचारलं की प्रवचन केलं चालेल का? तर म्हणलं चालेल. हा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तर फळं सुद्धा चांगली येतात. संगत चांगल्याची केली तर चांगलंच होतो. हा मुलगा आपल्या गुरुशे महाराजांच्या संस्थेत विद्यार्थी म्हणून शिकत आहे. आणि आज जर त्याच्या वयाचा विचार केला तर जवळजवळ 20-25 मिनिटं हा मुलगा बोलला. पण बोलला ते अगदी एकदम. आम्ही एवढं झालो, आम्हाला सुद्धा काही शिवाजी महाराजांचा इतिहास इतका असा माहीत नसताना आज या मुलांनी एवढा अभ्यास केला. अभ्यास करून आपल्या पुढं तो मांडला. मांडणं हे फार सोपं नाही. आपण ऐकतो, आपल्याला वाटतं, कारण त्या गादीवर मी सुद्धा काल जाऊन आलो. त्या गादीवर गेल्यानंतर बोलणं थोडं अवघड असतं. पण या मुलांनी अति उत्तम असं चांगलं असं आपल्याला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनावर 1-2 प्रसंग सांगितले. पण अगदी मार्मिक प्रश्न या ठिकाणी सांगितले. याही पुढे या मुलाच्या भविष्यात चांगला मोठा कीर्तनकार होईलच. कारण त्याचं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याची भाषाशैली, त्याचं वक्तृत्व अगदी उत्तम असं आहे. कुठेही गडबड न करता 30 मिनिटं त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. याही पुढं मोठा कीर्तनकार हो,
त्यातला कीर्तनकार होण्यासाठी भगवंतानी त्याला साथ देऊ आणि त्याला उदंड असं आयुष्य लाभो. सर्वांनी एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. कारण मला विशेष वाटते की त्याच्या वयाचा विचार केला तर लई खूप माणसं खूप बोलला तो. मला तर वाटलं 5-10 मिनिटात बसतो का काय, पण चांगला असा बोलला तो. अजून सुद्धा बोलला असता पण त्याला कुणी मर्यादा सांगितलेली होती त्याप्रमाणे तो बोलला. संधी मिळाली तर आम्ही परत आमच्या वारीमध्ये येत चला, आम्ही तुम्हाला संधी प्राप्त करून देऊ अशी विनंती करून आज या ठिकाणी आपला कुतुळेश्वरचा प्रसाद दिंडी सोहळ्याच्या वतीनं आपले सर्जेराव सत्कार करतील. तसेच या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला आली त्या मुक्कामाच्या ठिकाणचे बारसकर परिवारातर्फे सुद्धा सत्कार या मुलाचा होत आहे. त्यांचा पुंडली कवरद्या हरिविठ्ठल हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. फोटो कर बाळा घेतला का? हा, आता दिंडी सोहळ्यातर्फे त्याचा सत्कार करा. दोन्ही विद्यार्थी एकाच मापाचे. घे बाबा आमचा सत्कार घे दिंडीचा. वरदे हरिविठ्ठल हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. आणि आता याच ठिकाणी मोगरस गावचा आणि या बारसकर परिवाराचा महाप्रसाद आहे. सर्वांनी पंक्ती धरायच्या, व्यवस्थित बसायचं आणि झोपण्यासाठी ज्याला कुठं जागा आपल्याला आता काही सांगायची गरज नाही. प्रत्येक वर्षी हे कुटुंब आपल्यासाठी जागा मोकळी करून देतात. आपली झोपण्याची सकाळच्या आंघोळीची व्यवस्था चांगल्या प्रकारे या ठिकाणी होती. तरी आता पंक्तीदारा महिला मंडळाला विनंती आहे, आपण एक साईडनं पंक्तीदारा, पुरुष मंडळी एक साईडनं पंक्ती धरतील. कार्यक्रम संपलाय असं जाहीर करून आता भोजनाची तयारी करायची. भोजन झाल्यानंतर आपल्या वटोळ्या मिळतील. सकाळचं सुद्धा लवकर घाई करायची नाही. आपल्याला इकडून 6 वाजता निघायचे. आपल्या महिला 3 वाजताच उठतात, तर त्यांना ताण करायचा नाही.